पुण्यातून एक धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान IAS अधिकारी पूजा खेडकर या पुणे पोलिसाच्या घरामध्ये ही चोरीची घटना घडली आहे। माहितीनुसार औध परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास नॅशनल हाऊसिंग सोसायटीतील पूजा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ही चोरीची घटना घडली आहे। पूजा खेडकर त्यांच्या घरी एक नेपाळी नोकर 8 दिवसांपूर्वीच आला होता। त्या नोकराने ही चोरी केला असल्याचं पूजा खेडकर यांनी सांगितले। या नोकराने पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यांचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकर यांना सुद्धा बेशुद्ध करून चोरी केल्याचा प्रकार घडलाय। पूजा खेडकर यांनी फोन करून लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली। मात्र माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी आले आणि पोलिसांनी याचा तपास घ्यायला सुरुवात केली। पाहणीमध्ये बंगल्याच्या कार पार्किंग परिसरामध्ये त्यांचा नोकरदार वर्ग यांना देखील त्यांनी बेशुद्ध केल्याचं आढळलेलं आहे। या अवस्थेमध्ये बेशुद्ध केल्याचं आढळलेलं आहे। पूजा खेडकर यांच्या आईवडिलांची खोली तपासली तर तिथे सुद्धा हे दोघंही पलंगावर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्याचं आढळलं। दरम्यान या नोकराने घरातील सर्वच नोकरदारांना कामगारांना या ठिकाणी बेशुद्ध करून चोरी करण्याचा प्रकार घडलेला आहे। पूजा खेडकर यांच्या घरातील साहित्य देखील अस्ताव्यस्त व्यवस्थेमध्ये आढळलं। सर्व साहित्य इकडे तिकडे पडलेलं आढळलं। दरम्यान यामध्ये घरातील पैसे आणि मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची बातमी या तपासातून समोर येते। पोलिसांनी आता लगेचच तातडीने या बेशुद्ध केलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास देखील सुरू केलाय। मात्र एका IAS अधिकाऱ्याच्या घरात ही चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, तणावाचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान हा संशयित असलेला नोकर जो नेपाळ आहे आणि त्याच्यावर आता पोलिसांनी तपास घ्यायला सुरुवात केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या घडलेल्या घटनेनंतर आता पुण्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय।